अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मी नासिर मुल्ला। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मी कनीज नासिर मुल्ला। माशाअल्लाह, कशी आहो सगळी? बेसाव ना? अहो सगळी बेसात, अल्हम्दुलिल्लाह मोब बेसात। जो काही नवीन तरीको काय वाजवतो बेसाव घंटी वाजवून नाही, त्याचा ते यूज करायचा आहे ना, मग जरा दाखवता ओके बघा आम्ही यूज करूया घेतला करताय सगळी बेस असाल। अल्हम्दुलिल्लाह आम्ही पण बेसाव। तुमच्या लोकांची दुआ आहे, अल्लाहचा फजलो करम है। अल्लाह तुमच्या सगळ्यांना सलामत ठेव। आणि आज आम्ही आईलाव हाव कन्नो आणि मी नासिर, आम्ही लोक एक मोब खास आपल्या कोकणातली रेसिपी आज तुम्हाला दाखवणार हाव। ते रेसिपी का बादशाह रेसिपी रेसिपी का राजा रेसिपी। मोबाईल व्हिडिओवर कंटिन्यू राहा, ह्या स्किप नको करू। ते चला मी दाखवतोय, आम्ही लोक दाखवतो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सगळ्यात पहिले बोला तुम्ही ते ओळखला असाल की हर एक चीजेचं एक राजा असते। जैसो फलों का बादशाह, फूलों का बादशाह, जैसा रेसिपी का बादशाह, रेसिपी का राजा कौन हो सकता है? खास कोकणीयांची ट्रेडिशनल रेसिपी यस ही है दुधेरी रेसिपी। बघू शकता वा व्ह्यूअर्स, इंतजार खत्म झालो आहे। आज मी 4 महिने अशी करीन मला टाईमच नाही मिळलो, कारण रेसिपी बोलल्याच्या नंतर दुधेरीला इतको टाईम म्हणजे अख्खो दिवस कंटिन्यू दिया पडते। अख्खो दिवसच नाही, अख्खी रात पण दिया पडते। त्याच्यानंतर मग 2-3 दिवस खाया पण दिया पडतात, तो आपल्याची टाईम नाही। मग आज मी फायनली टाईम काढलो आहे एकदम फुरसत इथला। आज आम्ही दुधेरीची रेसिपी बनवायला जाता व्हा, तेव्हा व्हिडिओवर अखेरपर्यंत बनवून द्या। आणि व्हिडिओतला रेसिपीला काय काय सामग्री लागते ती बघून घ्या। सांगते ती बघा, एक मिनिट। सगळ्यात पहिले दुधेरीची जी सुरुवात होते ती आहे गावठी राईसचा पीठ। ही गावठी राईस ज्याच्यासाठी मी टूर गेलो होतो बोरविलची गावठी चावलण्यासाठी, आणि ती गावठी राईस मी दलून आणले थात। जास्ती नाही, फक्त 1 किलो। आता त्याच्यानंतर बघून घ्या। हा व्ह्यूअर्स, एक बात आणखीन बोलीन, हे बरोबर म्हणजे गावठी राईसात, आणि मी ज्यातला गावठी राईस घेता तर मी बोलता गावठी राईसात। मी रॅशनचे किंवा कोलम राईस टाकून रेसिपी बनवून त्याला मी गावठी राईस नाही बोलत, का की आपल्या व्हिडिओवर काही पण झूट नाही आहे। झूट बोलणारे बोलत असतील तेव्हा एक बंदीने मला कॉमेंट केला होता की गावठी राईस आहात की रॅशनचे आहात? रॅशनचे दिसतात नाही, रॅशनचे आणि गावठी सेम दिसतात, कारण गावठी कोलमसारखे बारीक नसतात, जाडेच असतात। पण ते गावठी आत मी जास्ती मोस्टली रेसिपीतला गावठी राईस घेतो। आम्ही गेलो गावठी राईस, ते आमचा बोरविलचा व्हिडिओ आहे, जाऊन बघा। त्यासाठी आम्ही घेऊन येलो तिथं। काय बात नाही, का एवढा टेन्शन घेतात? मी टेन्शन नाही घेत, करणं टेन्शन नाही घेत, बिलकुल इंटरप्ट नाही। ओके बॉस, चावराच्या नंतर काय दुसरा ती कंटिन्यू बोल। फर्स्ट इंग्रेडिएंट्स राइस 1 kg एंड देन 7 नारियल। वो भी है जंबो नारियल, 1 2 3 4 5 6 एंड 7, टोटल 7 नंबर्स। ओके, एंड देन गोड है 2 किलो आणि थोडासा एक्स्ट्रा आणखीन घेतला, 2.25 किलो। 2.25 किलो। आता हे गोड आहे, एकदम डार्क गोड असते ना, ती घेतो आम्ही दुधेरीला, कारण ती व्हाईट गोड आणि ऑरेंज गोड असते ना, त्याने दुधेरी सारखी नाही बनत। ते हा जो कलर बेस यासाठी गोड पण कालो असलो पाहिजे, एकदम ध्यान ठेवा बातीवर। त्याच्यानंतर डालडा घी। आता डालडा घी का अर्धा लिटर, अर्धा किलो नाही टाकणार आहे मी, यांची जितका लागेल नेमकाच मी घेणार आहे। त्याच्यानंतर हे खसखस, जी के दुधेरीच्या थालात दुधेरी स्प्रेड केल्यावर त्यावर स्प्रिंकल करायला लागते खसखस। आणि ही हे सिनेमन स्टिक, दालचिनी। आता ती दालचिनी अख्खी नाही टाकायची आहे, त्यातल्या म्हणा पावडरची कूट खपली आहे, त्याला तर मी कुटून पावडर बनवीन आणि त्यातला टाकीन। मागूनच मी घेतला आहे बघ, चिमुकलो हमंदस्तो, येस, इलायची पावडर। ओके, आणि त्याच्यासाठी एक या दुधेरीच्यासाठी पुऱ्या घराचा संसार घेऊन बसलो आहे मी हते। आणखीन काय बाकी मोप काही संसार बाकी आहे? सगळ्यातला पहिले तुम्ही सोटो बघा, दांडको। यो दांडको म्हणजे सॅलिपो बोलतात, बोलिया नाही सॅलिपो, लाकडाचं उडन लाकडूचं चम्मच म्हणजे लाकडाचं चम्मच आहे। हे नारळात आम्ही फोडू आणि फोडल्याच्या नंतर याला खरवडल्याच्या नंतर याला दूध काढून चालणीतला चालू। आता मी फोडताय।
ती फोडाल तेव्हा फोडाल असो मला जरा भात करू द्या ऐशे काय करता बोल. ऐका माझी बात बोल बोल हा बोल. ह्याला आता तुम्हाला आम्ही जास्ती देर नाही करत आहोत इंट्रोच नाही ते मग दुधेरीला 7-8 घंटे जाणार आहे हा त्यातलं तुमचं 1 घंटा म्हणजे आपल्याला 5-10 व्हिडिओज बनवायला लागतील तर आता फटफट जाऊया आपण व्हिडिओची तयारीला. चल. चला चला बेगू ना हाताशी आमच्या. माशाल्लाह माशाल्लाह. पहिलेच्या जमान्यात नारळ फोडयाचे ते दिन बोलियाचे हो याद आहे तुम्हाला दिन 1 नंबर. काय करी आता आता पाणी पियाचा जायचं मांगराने द्या पडेल घ्या. ही आमच्या दुधेरीसाठी पाणी ठेवी येत आहे त्यांना समजत नाही पण काय करी मस्त आहे. आता बस कर. वालेकुम सलाम या फयाज ये फयाज. फयाज भाई अरे वा काय माहेरची तुला काकडी. बघला माझ्या बंधुवानी माहेरचा मला एक भेट वस्तू आणले मी आत्ताच याद काढलं होतं तमन्ना भाभीचं आणि फयाज भाईचं ते माशाअल्लाह. माहेरचे चीज मला ही लोक देतात माझी भाऊजस आणि ही भाऊ बघा ही गावठी त्यांच्या इकडे माशाअल्लाह. उगवलेली. माशाअल्लाह माशाअल्लाह. माशाल्लाह या फयाज काय भाई जातं काय आता नाही ना काही येणार बस. रिवर्स आमच्या फयाज भाईच्या बागेतला काकडी हय तवसा हय घोसाला हय आणि मोठ हय त्यांनी बघा मी माहेरची दिवस आहे ना मग माझ्या बंधुवानी मला आणून काकडं दिले मस्तपैकी आता मीठ लावून खाव त्याला. बघा माशाल्लाह. ही नारळाचा पाणी आवरा पाणी निघाला यांची अर्धा ग्लास आमच्या पोरगीनी आणि आमच्या बायकोनी पियाला ना खाल्ला ना बघा ती पियाला. पाजलेलं पाणी पण हा? बोलून दाखवतात आता ही पाणी आहे ना ती माझी जबरदस्ती आहे की दुधेरीत ही टाकलाच पाहिजे आणि टाकी येत असता पाहिजे ना ते दुधारी बनणारच हा नाही. नाही बेस बनण्यासाठी टाकलाच पाहिजे. ठीक आहे शेफ आहात ना हे दुबईला शेफ होते त्यांना पुरो अंदाज होईल. चला आता ही चला. साईडला आहे हा. आता Yes. ही सगळा खरवडून घेऊ खरवडल्याच्या नंतर तुम्हाला दाखव. आता ही सगळं हे खरवटणार आता मी नाही आणि मग खरवडत दूध काढू आम्ही लोक आणि मग दूध काढू नाही. या अल्लाह तू रहमान है, तू रहीम है मालिक. रिवाज आता अब्बू खोबरा खरवटतात. आणि इकडे बघा जरा तुम्ही लोक इकडे बघा हे आपल्या मस्तीने खोबरा खरवटतात. हा मी खरवड्या मागताय मला देत नाही यार तेव्हा मी बसलो आहे सिनेमॉन स्टिक जी के दालचिनी आहे ती कुट्टाय आहे. आता थांबा जरा तू पोट खुटियाच काम करतास तू. ही जिकडे कुटिया पाहिजे तिकडे कुटियाच होय. ही खोबरा आहे आणि खवणी आहे काय ह्याच्यावरती मी खोबरा आजशी नाही मग पहिल्यापासून खरवडतात. माझ्या आईच्याच टायमात पण म्हणजे घराची कामात हात मदत करायला माझ्या आईलाच मी आणि हो. माझ्या बायकोला पण मी फुल सपोर्ट बिलकुल हा बिलकुल. सपोर्ट करायचं रिझन ह्यो आहे की आपले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद पैगंबर त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे की आपल्या घरात आपल्या बायकोचा हात बटवलो पाहिजे. ते मी हिला कवाच करवड्या देत नाही मीच सगळा करता अल्हम्दुलिल्लाह. बाकीची कामं ती आटपते. बाई सगळी एक समान आहात सगळ्यांची फिलिंग असते त्या ऐसा तुम्ही हिशोबाने एक सोचता लोकांना नाही सोचत. इंशाअल्लाह अल्लाह ताला सगळ्यांना नेक हिदायत देईल. आम्ही सुमा आणि आम्ही आईची कामं करल्याने आपण की बाई नाही बनत आहोत. अहो कैसे ना कमेंट वर काय बोलतात बोलू तुमला की काम नाही मामला इससे काम आहे काय पडी आम्हाला आता काही काम नाही म्हणून तुम्ही कॉमेंट द्यायला हो. मग तुम्हाला काही काम नाही कॉमेंट द्यायला माणसा कॉमेंट्स करियाच्या ऐवजी माणसं कॉमेंट्स करिया मोप येतात. गोट कटिंग जगेरी कटिंग. व्ह्यूअर्स कच्ची पण रेसिपी खायला ते मोप मस्त आणि फर्स्ट क्लास लागते पण त्याची तवरीच पटापटा खटाटोप करायला पडते आणि मग ती खायला ते चुटकीत कपते असं काही नाही आहे. आणि आपण कसं बनवलं की एकटेच खात नाही सगळ्यावर वाटिया लागते त्यातच मजा आहे वाटून खाण्यातच मोप मजा आहे. तेव्हा आता नाकीस न येणार आज सगळा करस तो स्टार्ट टू एंड बघत रे आमचं व्हिडिओ
आणि उम्मीद करताय हाय तुम्हाला नक्की पसंत पडत असेल. आमचे व्हिडिओज नक्कीच तुम्हाला आवडत असतील आणि ह्याच्या पुढे पण आवडतील. तेव्हा व्हिडिओ हमेशा बघा आणि तुमच्यापर्यंत देऊ नको, पुरे शेअर करत जावा. आगे बढ़ाइए आगे. आता ही गोड मी कापीन आणि नारळाचं पाणी आहे यातला, त्या पाण्यातला गोड भिजत टाकीन. पुढचा प्रोसेस बघत राहा. आणि तू बोलता मेहनत मोपे खटपट में नाकिस न येणार आहात. Yes. माझा ही बोलना है तुला की मेहनत के बिना कुछ नहीं हासिल होता, ये बात याद रखना तू. जी क्या? ती तर जाईल आज. हाँ, हरका वो बरका, यानी हरकत हरका में करो, बरकत. अल्लाह तुला बरकत देगा. जरूर आहे जरूर. दिवस गोड कापून जाईल आहे. नारळाच्या पाण्यात ह्याला मी आता भिजत ठेवीन. आमचा खोबरा खरवडून होस्तव आणि खोबऱ्याचं दूध काढून होस्तव ही मी पाण्यातला टाकून ठेवीन. म्हणजे ही दूध गोड कसा मेल्ट होईल आणि गोडाचं पाणी बनेल. आम्हाला कामदारा मग बेसरी मिळतात, तुम्हाला माहिती आहे व्ह्यूअर्स. तुम्हाला पण कोण हवा असला कामदार ते आमच्या घराशी घेऊन जावा. असं नको बोलू. ऐसा नको बोलू. ही बघा खोबरा एक परत कापून झालाय, कापून नाही बा, खरवडून. खरवडून सॉरी दिमागांची जाते. आणि एक थाल बाकी आहे. आणि ही बघा आणि ही बघा गोड पाण्यात टाकून कुणी ठेवलाय. खरवडलं? आपुने गोड पाण्यात टाकून ठेवलाय आहे आपुने खरवडले. कारण ते अक्कूचे अब्बू आहात ना, ही खूप बघा मेहनती आहात. दालचीन काहीशी अशी बारीक झाली आहे. मामा जरा समना पण द्या. थांब जरा उठ. दूध निघतंय. 2 थाले भरून खोबरा आहे आणि त्याचं दूध निघतंय. मस्त घट्ट दूध घेऊ काढून आपण. टोटल 7 नारळ हात. 7 नारळाचं दूध बोला किती निघेल आणि त्याची रेसिपी किती टेस्टी बनेल. ही पण काढताय माझी बाय, अक्कू पण काढते दूध है ना अक्कू. हो बस मम्माने एवढं दूध काढले. आता मिक्सरची आवाज आली असेल तुम्हाला, ती आता मिक्सरची ग्राइंड करतात. या सगळ्यांनी बघा 5 तासाच्या नंतर पुन्हा तुमचा वेलकम आहे रेसिपीतला. बघा आता 7 नारळाचा दूध काढून घेतला वाव. त्याच्यानंतर गोड जी होता गोळाचा कलर बघा, नारळाचा पुरा प्रोसेस करेपर्यंत आम्ही गोळाचा कलर बघा. गोड पाण्यातला नारळाच्या पाण्यातला मी गोड मेल्ट करायला ठेवलं होतं. 2.25 किलो गोड आहे आणि फक्त ही नारळाच्या पाण्यातला मी ठेवला होता. ती पुरा मेल्ट झाली आहे. आता मी त्याला छानून घेईन. ही पान दूध आहे नारळाचा यानी की पातळ दूध. पातळ दूध, पान दूध बोलल्यावर पातळ दूध. आणि ही घट दूध आहे बघा माशाअल्लाह. 7 नारळ पुरे हात. 1 किलो राईस आटा आहे. आता मी ही जी गोडाचा घोल आहे ती मी पान दुधातला मिक्स करीन. चला आता बघूया. चालून घ्यायचा कारण गोडातला कचरो असते, गोडातला काही ना काही घाणगुण असते, ती निघून जाईल. बघा ही येईल ना जी. ही बघा ही बारीक बारीक आहे. येस मम्मा झालं हालत आहो का हो. काही ना काही रेलेलं असते ना. हा खालती गोड खालती चिपकते ना थोडा. हा आणि हो बघा सलिपो मुक्त सलिपो. थोडासा गोड अजून गेला आहे त्याला मी काही बात नाही, आपण त्याला हे करू शकतो. पान दुधातला गोडाचा घोल मिक्स केलो आहे. बेस मिळवून घेतलोय. आता त्याच्यातला आपण चावराचा पीठ टाकून त्याचा बेस फाईन घोल बनवून घेऊ. बिस्मिल्लाह. माशाअल्लाह बघा मी तुम्हाला गेस करायच्यासाठी जस्ट ट्रेलर दिलो होतो यूट्यूबवर. पण माशाअल्लाह मोप जणांनी सही आन्सर दिले म्हणा की दुधेरी मोप कमी माणसांनी थोडा गेस करताना तकलीफ जाईल. काही बात नाही.
होऊ शकते, कारण कोकणी रेसिपीज कसा एकच इन्ग्रेडियंट्सनी किती रेसिपीज बनतात, त्या हिशोबाने सगळ्यांना जमला नाही जवाब दिया, पण मोस्ट ऑफ पीपल सगळ्यांनी मला बेसच जवाब दिले. येस दुधेरी. तर आपण दुधेरीच बनवणार हाव, बनल्याच्या नंतर खाणार पण हाव माशाअल्लाह. आणि ही दुधेरी कुणा कुणाला जाणार आहे सगळ्यांना माहिती आहे. दुधेरीच बनवतो माशाअल्लाह दुधेरीच बनवतो हाव. खूप जणांना उम्मीद आहे की कधीच आप्पा दुधेरी बनवत आहे आणि आम्हाला देणार आहे. तर हो नक्कीच मी तुम्हाला देणार आहे इंशाअल्लाह. कीप वॉचिंग अँड वेट अँड वॉच. कुणा कुणाला दुधेरी जाणार आहे इंशाअल्लाह ताला. बघा पान दूध, गोडाचं घोल, चावराचा पीठ मिळवून मिश्रण करून झालेला आहे. आता त्यात थोडासा आपण मीठ टाकू. जास्ती मीठ नाही टाकी याचा, हसबे जायका आपण टाकी याचा. तुम्हाला किती मीठ लागते त्या हिशोबानेच टाका, कारण गोडातला पण मीठ असते त्या हिशोबाने आपण मीठ टाकी याचा, जास्ती नाही टाकी याचा. जर आता घोल रेडी आहे आणि आता आपण ह्याला चुलीवर चढवू. चला पान दुधातलं मी सगळं मिक्स केलं आहे आणि गाढा दूध जे प्युअर दूध आहे त्याला बॉईल यायला की नंतर ती टाकू, ती नंतर आपण टाकू. त्याला बॉईल यायल्यावर टाकू. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आणि ह्या चिमट्या सलीपेने घोटत जाऊ. चला चला. किती घंट्याची तयारीच्या नंतर कन्नो आणि मी नासेल आम्ही लोक या कोकण की दुनिया 2324वर. हे बघा ही आपली जागा आहे. इकडे शेड बनवलेला आहे. या शेडच्या खालती मी 3 चिरे लावलो चूलसाठी आणि आग पेटवलो आहे. आता ह्याच्यावरती ही जी आम्ही तयार केला आहोत दुधेरीसाठी पीठ आणि दुधाचा पान. माशाअल्लाह. आता ही बेस बॉईल होईल. बॉईल झाल्याच्या नंतर गाळावाला जी नारळाचं दूध आहे ती त्यातलं मिश्रण करू. काही पातळ दूध जे आहे नारियलचा आणि त्यातलं चावल आहे, चावलाचं पीठ, गोड, नमक. तू केलीस ना सगळा? नाही मम्मानी केले. दूध थोडा बहुत मिळून आम्ही खाली चम्मच आलं आहे बोल. हो मग काय आता सकाळी स्कूल आहे, मंडे आहे, मग जर निघून मी जाऊन हे काय 2-3 वाजता रेडी होईल तर मम्मा बुहात होते. आता वाजलेत किती हात बोल? आता वाजले किती? 8:30. 8:30. रात्री 8:30 वाजलेत आणि आम्ही चुलीला टोप लावला भाव. आता बघूया शिजियाला किती टाइम जातोय. नाही मग पसंत मला 6-7 तास ते आरामात जातात दुधेरी शिजियाला. आणि यंदा आम्ही दुधेरी कमी केला भाव. यंदा दुधेरी मग कमी केला भाव. नाही ते 3 किलो 4 किलोची दुधेरी असते माशाअल्लाह. मोठे मोठे डेगो असतात. पण अल्हम्दुलिल्लाह फॉर एव्हरीथिंग. जी पण काही आहे त्यातला खुश रियाचा आहे ह्यासाठी की जास्ती करायला जास्ती खित्तो होय, जास्ती तकलीफ आहे. आणि टायमाची शॉर्टेज असल्यामुळे ही सगळं आपल्याला अरेंज नाही होत. एक बहुत ही बेहतरीन एक्सरसाइज है ये माशाअल्लाह. हाथों की, फोर आर्म्स, हथेली की, कंधे की. बस सलीपा मारते जाओ. सही है. रुकने का नहीं, रुकेंगे तो फाइन लगेगा भाई. माशाअल्लाह. बघा काय अलगच बात है माशाअल्लाह. दुधेरी काम चालू आहे घोटणीचा. आता काय कन्नो बनवते म्हणजे बेसोनीच बनणार आहे. कशाला मजाक करता वाव. मग काय ऐसा थोडी आहे. मी काय कोण एक्सपर्ट आहे काय? एक्सपर्ट हाच दुधेरी एक्सपर्ट हाच. ऐसा काही पण नाही आहे. ही दुधेरी रेसिपी काय सगळ्या कोकणी बायकांना पण बाप्यांना पण सगळ्यांना रेसिपी येते अल्हम्दुलिल्लाह. आणि बघा ह्यातला ना मी लोक आता स्टार्टिंगला मी पाणी नाही टाकला होता. आता मी शिजताना नाहीतरी 3 लिटर पाणी टाकलो आहे शिजियाला. 3 लिटर बस. ह्याच्या पुढे आता पाणी टाकणार नाही. त्याला बेस शिजवून घ्यायची ऐसा. आणि कंटिन्युअसली ह्याला आपण हलवत रियायचं आहे, कारण त्यातले लम्स पकडतील. बरोबर आहे. लम्स नाही झाले पाहिजेत. मगून तुमचा हात तुम्ही रोखू नको. चाहे किती पण ठकलो तरी चालेल. खायचं शौक आहे ना. ठकलो कशाला. थोडा तुम्ही करा, थोडा मी करीन. येस 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 येस. टक्क्याची काय बाजू त्यातला.
मग मजा येते खायला पण आणि बनवण्याच्या टायमातला हाडा रात्रीचं टाइम आहे बघा. आपण किती वाजता चढवला भाऊ? 8:30ला है ना. आता ही नाही तरी 8:30 6-7 तास ते जातातच. आता ही 1.5-2 वाजता तो शिजत राहील. बघूया तोपर्यंत हो हा तैसोच राहणार रोड. काही बात नाही. यांचं पण माझं पण जेवण खावण शेताच्या बांधार. काय अपडेट काय आहे अल्हम्दुलिल्लाह. आवड राहिलेलो आहे असं 1 तास कंप्लीट झालोय व्ह्युअर्स. आणि एक तासापासून कंटिन्यू हा तैसो करतोय है माशाअल्लाह. आणि माशाअल्लाह बघा कैसा लंप फ्री बेटर झाला आहे माशाअल्लाह. आणि ह्याच्यात आपण अजून काही ॲड नाही केला वाव. जरा त्याला बेस शिजवून घेऊ आणि त्याच्यानंतर मग जो काय चिजो टाकायचं ते टाकू आपण इंशाअल्लाह. बोलतात ना माणसाचं शौक माणसाला भारी पडते. दुधेरी खायची आवड कुणाला नाही हे कोकणातला. भारी का पडते? हे काय भारी नाही तर काय मजाक आहे. आयता मिळेल कोण आणून देणार आहे? आता हवे पण नको त्यात टेस्ट नसते. दुकान आपल्या मेहनतीचं असते त्यातला ऐसा पण बोलतात तैसा पण बोलतात. अल्हम्दुलिल्लाह. काय बोलूया कंटिन्यू बघा. आणि जर व्ह्युअर्स मला बोला तुम्ही जर ह्याचो एकाच चटको जसे बबल्स आलेतात बघा किती भारी बबल्स आहात हे बघा. जर एक पण चटको कुणाला लागलो ना खलास जिंदगीभरसाठी डाग पडेल तुमच्या अंगावर. छालो येईल जागच्या जाग्यावर आणि त्यानं डाग पडेल. बापरे मोप खतरनाक त्याचं चटको असते. आणि बघा कैसो गदा आवडलो आहे. गदा आवडलो आहे. गरम बोलार इतका होते की विचारू नको. बारी नाही कवा तुम्ही गोटा दुधेरी तर कवा मी गोटीन ऐसा करून पूर्ण मामलो मतलब फिट करून टाकू. आणि रात्री 2-2:30 वाजेपर्यंत आम्हाला ते नीज मिळणार पण नाही आहे आणि जेवण पण नाही मिळणार आहे. आता आम्ही ह्यातच लागलेली रेहो. आणि बघा काय जबरदस्त दुधेरी शिजते माशाअल्लाह. नासिर मी कसे लागले त्यात बघा. व्ह्युअर्स को हाय करो. म्हणजे काय लहान बच्चे आम्ही. बघा ही घट दूध आहे माशाअल्लाह. घट दूध टाकू थोडा करू एक सोबत नाही. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अर्धा टाकीन माशाअल्लाह. अर्धा नंतर साठी ठेवीन. एकदम घट आहे थिक माशाअल्लाह. एक नंबर दूध आहे. त्याला मोप मोठी बाई लागली आहे घोटियाला. हो ना माशाअल्लाह. घरा गेलो मग वापस येईल. अकिफा आता किती टाइम झालोय माहिती दुधेरी ठेवून? 1 तास ना? नाही जास्ती आता 1.25 तास होऊन गेलोय. माशाअल्लाह. हो मग तू होतीस मगून पॉसिबल जाईला बेटा. कसला जाईलाय एकदम पाण्यासारखं पातळ होता आता घट जाईलाय. ह्याजून जास्ती घटोय. खायला ती चिमणी अजिबात मागत नाही. गोड चीज खच्चीच नाही. मला नाही आवडत. ही नाही तुला खच्चीच गोड चीज आवडत नाही पण करेल शौकानी. मम्मा मी करताय बटर चिकन खाया पाहिजे. बटर हा तिखट चिकन फ्राय वगैरे बोलला होते ती मग जास्ती मोप मजेत खाते. संभाला बघा ऐसा हाल होता त्याला. मोप मेहनत आहे. हो ना. गेल्या वर्षी अजून जास्ती बनवला होता. आता थोडा कमी झाला. याचा डबल होता गेल्या वर्षा. डबल पण डबलच्या जास्ती. आता ही पुरा भरणार आहे. आज 1 किलोची आहे ना. ते गेल्या वर्षा काहीतरी 2.25 किलोची आपण केला होता. याद आहे? हो माहिती. ती आता ही ना पुरा भरणार आहे कारण अजून अर्धा टोप दूध बाकी आहे. हो ना. मम्मा टाकते ते होतील. लागलोय म्हणा. इकडे बघा नासिर मुल्लाची फजिती पाटली आहे. जबरदस्त चटके उडतात हात. बाप रे बाप. अंगठ्यावर लागलो माझे. बाप एक नंबर. बघा ना जितके चटके लागतील तितकी दुधेरी टेस्टी बनणार आहे ह्याचं मतलब. हो ना. माशाअल्लाह. बघा दुधेरी अर्धी शिजियाला आली. जवळजवळ 3 तास झाले येतात. इलायची पावडर आणि दालचीन पावडर
मी मिक्स केलो आहे आणि ह्यातला शिपणार आहे. कमीत कमी 10 इलायची बस द्यायची ना. हो 10 इलायची बस द्यायची. त्यात साखरेत तुम्ही त्याला बारीक करा साखरेत. तर ही बघा ही तूप आहे. अर्धी वाटी मी तूप टाकणार आहे. इलायची टाकल्यावर खुशबूच खुशबू येते. माशाअल्लाह माशाअल्लाह. जबरदस्त खुशबू येईल. आणि तूप टाकल्याने रूप पण आहे का. ताबडतोब रूप पहिला ती विचारूच नको. रूप येईला. त्याच्यानंतर आता ही बाकीची दूध आहे. ही जवळशी बघा. बसलेला जी दूध आहे जवळशी बघा पहिले. दुधेरीची कन्सिस्टन्सी माशाअल्लाह. बघा. ऐसो घे. माशाअल्लाह किती मस्त शिजली आहे. माशाअल्लाह. जबरदस्त. हा आता नारळाचं दूध गाढव जो टाकतो जी आपण. हा चला. बसलेला दूध होता. रहीम. पुरा घट दूध आहे. हा गाळा दूध आहे. ही सगळं टाकलो आहे. त्याला आपण घोटून घेऊ. माशाअल्लाह. द्या मी जरा घोटता. थकलाव तुम्ही तवापासून. देख रे एक बाई जातलं कैसा घरात पण बघिया लागते. सगळ्या पण बघिया लागते. मी घरात गेलो जेवण करियाला तर आमचे उन्हा घोटत बसले दुधेरी. आणि दुधेरी घोटणं पण नशीबवाल्यांना मिळते नाही काय हो. सवाबाचा काम मग आहे. सवाबाचं काम आहे. जो मग नशीबवालो सवाब. असेल तो दुधेरी घोटेल आणि जो दुधेरी घोटेल तो समाजाचं नशीबवालो. मग आमचे उन्हा किती नशीबवाले आहेत बघा. काय बात नाही. मी स्टार्टिंगला एक तासभर होतो. त्याच्यानंतर मग मी घरात जेवण करायला गेलो तर आपला पोट पण आहे ना. अपनी तो यही दुआ है अल्लाह से कि काम करते करते मौत आ जाए. आता मौतची बात आहे ते आम्ही ते नाही बोलणार. अरे पण मौत ते तो बरहक है, बरहक अल्हम्दुलिल्लाह, है. सही है. लेकिन इंसान काम करते करते मरे उतना अच्छा है. जी जी बिल्कुल. अल्हम्दुलिल्लाह. अल्लाह से हमको उम्र लंबी मांगनी है लेकिन बेशक. तंदुरुस्ती भी मांगनी है. मेरी बात लोग समझते होंगे मैं क्या बोलना चाहता हूँ. वो अल्हम्दुलिल्लाह. शिजला थोडा आणि करपला भारी. ऐसा काय. बघा हांडीतला शिजतोय कमी आहे पण आजूबाजूला लागते किती हय. अहो, ती करप आहे ती मी खाईन काही बात नाही. माझं हुलिओ तुम्हाला चेंज दिसत असेल. सवाल मनातला मोप उठत असतील. हो मी मोप ठकलू. सुभापासून लागलोय दुधेरीतला. सुभापासून टकिया झालाय जाम आणि इतका पसीना झाला चुलीजवळ. मी पहिल्यांदा जाऊन घरातलं फ्रेश झालो आणि जेवणात लागलो. त्याच्यानंतर आता आईलू हाय परत आमचे उन्हाजी दुधेरीतला एंडपर्यंत येणार आहात. पुरी दुधेरी तेच घोटणार आहात एंडपर्यंत नाही काय हो. मग काय घोट्याच लागेल. बक्षीस काय द्याल. बक्षीस काही नाही. ठीक आहे माझी बाई. सारी पुरी जिंदगी दिलोय. अजून तुम्हाला बक्षीस हा, याच्यावर मोठा तेच. काही मिळेल काय. पुरी जिंदगी दिलो तू आहे. बोलतास तुझी जिंदगी में आम्ही कोणाला दिला आमची जिंदगी तुम्हालाच दिला ना. तुम्ही तुमच्या घरातच ठेवला. आम्ही आमचं घर सोडून नाही जाऊ. काय बोलूया. विवार्स मी सही बोलताय की गलत जरा मला सांगा. हा हे ऐसा ऐसा बोलतात ना हे. मगून ना माता फिरते ती. घ्या आता तुम्ही गोटा. माझं चुलीवर जेवण ठेवून येलो आहे. 3 तास झाले तात. बघा 7 नारळाचा दूध कैसा यातला जिरलाय ती बघा. माशाअल्लाह. मोब गरम झालंय ना ती. अजून 3 तास धुवं झालेले दिसते. आहेत. धुवच दिसते. जी जरा हलवायचं बंद कर. जी, थांब जी. जरा. हा अय्वा आत्ता दिसण्यात येईल आहे. व्हेरी माशाअल्लाह. गुड. याला ही अशी करामत आहे दुधेरीची आणि करामत आहे कोकणी माणसांची. ऐसा ही कशी नाही ते काय हात दुखलेतात. कच्ची सजा मिळली काय माहिती. माझे ते भावशे गेले कामांची. हो तुमची दुधेरी नको मला. जास्ती मी हलवताय. हा तुमचं कामच आहे. सदीपो मी हलवता जास्ती आणि तू ऐसा बोलतस. कमाल आहे. बस करा. बघा काम तमाम होत आलेलं आहे. होत आलेला ना आणि करीब जायलेला आहे. केलेलं आहे. त्याला आता उतरायची तयारी आहे आमची. ओहो माशाअल्लाह. बघा बघू शकता वा माशाअल्लाह. कॅडबरी सारखी झाली होय. माशाअल्लाह. हा एक नंबर. दिवस सुभानअल्लाह. ऐका माझी बात जरा हो तुम्ही लोका. बोला. बघा अख्खे 7 नारळ घेतले तात आणि 1 किलो चावराचा पीठ आहे. गेला खाते. गेला का ते बघा.
ती गेला कधीतरी येऊ द्या, पण तुम्ही 1 किलोचा आवराच्या पिठाला किती नारळ घेता मला कॉमेंट्सला नक्की सांगा. आम्ही आणि 7 काय घेतो. माझं तारीख तुम्हाला आवडलो नाही आवडलो तो पण कॉमेंटला नक्की सांगा. आवडेल ती जरूर नक्कीच आवडेल, उम्मीद आहे. आता इतकी जबरदस्त ही दुधेरी बनलेली आहे. बघा बघा किती थिकनेस आहे माशाअल्लाह, 1 नंबर. आता आम्ही ही उतरू आणि फटाफट थाले लबालब करू. थाल्यात तेल बिल लाव जा. तेल नाही तूप लावतात. ऐसा काय येस बघ लाव. चला. ऐशे जवाब मिळतात फटाफट. माशाअल्लाह माशाअल्लाह, डे गईली दुधेरीची डे गईली. पंखो बंद केलं पाहिजे. नको असू द्या, गरम दुनियाभरचा होतोय. तू ही कर माशाअल्लाह. जी जल्दी कर. एक सेकंड नाही याला साफ कर पहिले. त्याला सुरी सांगते दे. मी. ते सुरी दे. ती कोण गेलो तिकडे. जबरदस्त रेसिपी दुधेरी. थोडासा तूप लावायचा नावाला, ताकी दुधेरी खालती चिपक या नाही पाहिजे. थोडासा नावाला लावूया तू म्हणजे गावाला पुरेल. सही आहे. ही खते ठेवायचा. बाबा हे चिमचं लिहून ठेव. माशाल्लाह चॉकलेट दिसतंय, चॉकलेट. चॉकलेट चॉकलेटने तुझ्या पसंतीचं आहे ना. बोलता पोर नाही, करूया. ही जरा ठेवा साईडला म्हणजे मी आता ओके. माझ्या तरीकेने ओततोय गमत बघत. जी जी. आता ह्या मी चिमच्याने खलवटीन. नाही पहिले मी टाकताय बिस्मिल्लाह. हा टाका. बिस्मिल्लाह वाला बरकतिल्लाही या रब्बुल आलमीन. दुसरं घे. बाबा ये पकड. ओ क्या बात है. चवडा कर खाली सगळं. हा मी करता तुम्ही हावळ टाकता. जबरदस्त आहे. याला आता हा आता ह्यातला टाकता Hello, की सगळ्या ह्यातच टाकता भाऊ. पहिले ना बस. हॅलो ओके आता ह्यात टाका खाली. नाही. थांबा मी कळतंय. खाली खाली नाही ती खाली आहे. तू पिण्यात लावली. हा ही घ्या चला काही बात नाही घ्या. घे आता ही तू अशी गडबड होते, अशी गडबड होते. काय? एकदा दुधेरी आई ही की वतावतीत ही गडबड. आज एक माणसाचं दुखते. आता दुनियाभरची हांडीला चिपकली दुधेरी त्याचा कळल्या पाहिजे. थांबा आम्ही लहान होतो ना, आम्ही लहान होता ती परत खायला तलमल याची तडबड याची. आणि मग आमचे पप्पा भडक याचे आणि आम्हाला ओरडून घरात लावायचे. चला आतला मन येऊ नको मोठ्या माणसांच्या. थांबा पहिलं होता मी. ओके ओके थांबा गडबड करू नको. यायचा करताय मी रिअलला माहितीये मला. तुमच्या लोकांचं मन होतंय हय खायला. इन्शाअल्लाह तुमच्या मुकद्दरची असली तर तुम्ही पण खावाल. आज थोडी कमी बनली आहे बट अल्हम्दुलिल्लाह. जास्ती पण बनली तरी खायचं असेल, कमी बनली तरी खायचं असेल. आता बघा टोपाला किती लागलेली आहे. कुणाला हवं ही करप खायला. म्हणा टोप पुशिया कुणाला हवे बघा. म्हणा पाहिजे. ओके ओके खा खावा खावा. काय खुशबू येते माशाअल्लाह. व्ह्यूअर्स बघू शकता. आता मी ह्याच्यावरती खसखस स्प्रिंकल करी. आपको जी. जवळशी दाखव. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. मस्त माशाल्लाह. माशाअल्लाह 1 नंबर. 1 नंबर आमची दुधेरी. बघा बघा अल्हम्दुलिल्लाह. तमाम तारीफ मेरे अल्लाह की है. बेशक. आता जीवाला ऐसा होते व्ह्यूअर्स. कवा थंड होतंय आणि कवा टेस्ट. मी आता रातभर निजणार नाही आहे. पंख्याच्या खालती दुधेरी आणि दुधेरीच्या बाजूला कन्नो. बघीन हात लावून थंड जायली आहे काय, एक तुकडो निघतंय आहे काय. आणि मी नक्की त्याला नोश करीन आणि तेव्हा खायला आणि निजीन. माझी फेवरेट आहे. माशाअल्लाह माशाअल्लाह. कशी दिसतंय बघा, बघून द्या, बोला म्हणा फटफट. काय आमची दुधेरी बेस दिसतंय. मन करते तुमचं खाया याला. या मग बघून द्या. दुधेरी इज रेडी. दुधेरी इज रेडी ना बल्कि खायला रेडी आहे. थंड पण झाली आहे. थाल्यातला ओतून थंड झाली आहे. वाजले आज रात्रीचे 3. मी काही निजलोही नाही आहे म्हणून दुधेरी खाव तवाच निजू. तेव्हा आता बघा
दुधेरी मी कापताय आहे बिस्मिल्ला बोलून. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. माशाअल्लाह, एक नंबर दुधेरी रेसिपी. हो, सो स्वीट. खाला कापू नको आरामात. असू द्या, कापाला ते कापाला आता फिलहाल. फिलहाल ते आता सबर नाही होय. कापाला ते आपण दुसरा थाला आणू. क्या बात है, माशाअल्लाह माशाअल्लाह. सोडे ना चिमच्याला. जान आ गई उसमें. चिमच्याला सोडया तयार नाही. हे बघा, हे तुकडे बघा, मेहनत का फल है भाई. देखो, बल्ली मलाई नाही, सेम बल्ली मलाई. आता तुम्ही त्याला तरतीबनी लावा. मी लावतोय, टेन्शन नको. ओके. आता बोलियाचा मतलब काय आहे व्ह्युअर्स, ही समजा आताच्या काळात समजा मिक्सर आहात बघून मिक्सरला नारळाचं दूध काढलं जाते, पण पहिल्या जमान्यात म्हणजे आम्ही जेव्हा एकदम लहान होतो त्या टायमात पाट्यावर बिचारे इतके नारळाचा खोबरा कैसा काढत असतील ते म्हणा, म्हणजे सॅल्यूट करतात त्या बायकांना. आणि ऐसा आहे ना, पहिले कैसा आहे, कोणाच्या घरात काही दुधेरी आयटम बनियात आहे, काही साधन बनियात आहे, ते पुऱ्या गावाला दावत असायची आणि सगळे मिळून करायचे, बघून ते आसानीने व्हायचा. आणि आता काय, तो दौर गेलो वो. मियाँ बीबी हमने मिलकर बनाए हैं देखो, और हम सक्सेस हो गए इस काम में अल्हम्दुलिल्लाह. आप लोगों की दुआएं हैं माशाल्लाह. जबरदस्त है, एक नंबर. सोने पे सुहागा. ओहो, बाकी क्या बात है. हाँ, थांबा. या सेम लाईक बल्ली मलाई. बल्ली मला ऐसी हिलती रे. मग घ्या. छोट 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 छोट. बघा, कुणा कुणाला हवे फटफट एक एक तुकडं उचला बघू द्या. नाही आता नाही, थांब जरा. माझ्या व्ह्युअर्सला बोलताय आई. दुसऱ्या कुणाला बोलीन. व्ह्युअर्सला झुटी तसली नको देऊ. म्हटलं आणि म्हणजे काय, आमची यूट्यूब फॅमिली आणि आमचे फेसबुक फ्रेंड सगळ्यांच्यासाठी दुधेरी बनलेली आहे. सगळ्यांनी येऊन खावा दुधेरी. आणि कशी लागली दुधेरी कॉमेंट बॉक्सला कॉमेंट नक्की सोडा. मस्त आहे हा. मी टेस्ट करून बघलो आहे. तो चुरो बिरो येते ना, मस्त बनली दुधेरी, मस्त. बाबा बघा, आमच्या कोलताडला ते अशी दुधेरी बनते. तुमच्या गावातल्या कशी बनते आणि तुमच्या गावात 1 किलो चावराला किती नारळ घेताव, किती सामग्री घेताव ती म्हणा कॉमेंट बॉक्सला नक्की सांगा. ही बघा, दिसण्याला खूपसुरत आहे, ते खायला पण मोठ टेस्टी आहे. टेस्टी टेस्टी, यम्मी यम्मी. ही टेस्टी आहे खायला. हे बघा, बघा ना किती प्यारो तुकडो वाटतंय. वाव, सेम लाईक बल्ली मलाई. नरम नरम नरम, एक नंबर आहे. खाओगे तो जानोगे, तो नहीं खाओगे तो पछताओगे. माशाअल्लाह, एक नंबर. वाव वाव. तो कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. इंशाअल्लाह आगे आगे बहुत कुछ हम दिखाएंगे. ऐसी बहुत सी रेसिपीज अभी है बाकी कोकण में. अभी स्टार्ट हो गया है, अभी देखिए एंड तो होगा ही नहीं, क्योंकि कोकण इतना बड़ा है और इतना मशहूर है माशाल्लाह कि उसकी रेसिपीज तो पूछो ही नहीं. हमारे तरीके से आप रेसिपी बनाइए, देखकर बनाओ और खाओ, उसके बाद हमें कमेंट्स में बताइएगा. तो अभी हमने जो बनाया है वो भी आप कमेंट सेक्शन में जाके बताइए कि आपको ये तरीका कैसा लगा. व्यूअर्स,
माझ्या हर रेसिपीवर कोण ना कोण क्वेश्चन करते की तुम्ही सामग्री किती घेतलं सांगलाव नाही. सगळं की सांगतो. यासाठी की तुम्ही व्हिडिओज पुरे बघत नाही. बरोबर बघा. व्हिडिओजला सगळा टोटल बरोबर सांगता तुम्हाला मेजरमेंट किती आहे. पुरे ढकलतात. स्किप करत तुम्ही व्हिडिओज बघाल ते तुम्हाला पूर्ण अंदाज नाही मिळणार की मी काय काय चीज काय काय सामग्री दाखवलेली आहे. आणि परत मग कॉमेंट्स करतात की आपने सामग्री ने बताए, इंग्रेडिएंट्स ने बताए, मेजरमेंट ने बताए. तो ऐसा करू नको. पूरे व्हिडिओज बघा तुम्हाला पूर्ण अंदाज मिळेल. पूरे रेसिपी दिखाते वक्त हम लोग आपको एंटरटेन करते हैं, हंस खेल कर आपको रेसिपी बताते हैं. उम्मीद करता हूँ कि आप खुश होते होंगे हमारी जो ये हाँ खुश होते हैं. कितने लोग मुझे लिखते हैं कमेंट में कि आपका ये तरीका बहुत भाता है हमें. तरीका हमारी जो अदा मस्ती है मजाक वो देखकर आपको खुशी होती होगी. तो आपको देख के हमें सीख मिलती है अभी जिंदगी देखिए, कैसे जीनी चाहिए. माशाल्लाह बना है. अभी ये प्लेट में भरा हुआ है, लेकिन मुझे नहीं लगता ये 10 मिनट भी टिकेगा. हाँ? सही आहे. अल्हम्दुलिल्लाह फॉर एक काल एवरीथिंग. होतो, एक जमान होतो व्ह्युअर्स. कुणाची शादी असो, मंगनी असो किंवा बायको पोटाशी असल्याची ना वटभरणा बोलतात त्याला, गोदभराई. ते माणसात डुलडी भरून दुधेर नियाची. म्हणजे प्रत्येक घरा बघवा ते दुधेर बनतात आणि एक दुसऱ्याला हेल्प करायची माणसा. 4 घरची बायका 4 घरचे बापे मिळून रात्रभर दुधेरे गोट यायचो आणि ते दुधेरे रेडी झाले की सुबाला मग ती जायचे बासना घेऊन, करडे घेऊन, दुधेरे डुलडं घेऊन. आता कैसा आहे? आज तो दौर राहिलेलो नाही, फक्त टेस्ट राहिलेलो आहे. आता मी काय बोलताय जी. उपरात दिली जी. बडबड बंद कर. त्याचा राग होऊन मी खात पैशीन. अल्लाह हाफिज. टेक केअर. बाय बाय. अल्लाह हाफिज बोल. गुड नाईट. अल्लाह स्लीप हाफिज. टाइट. अल्लाह हाफिज.